हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये माझ्या सर्व मैत्रिणींचं स्वागत आहे. आणि आजचा ब्लॉग हा मी स्पेशल आहे माझ्यासाठी, कारण खरंच मला असं विचारण्यात येतं आहे की ब्लॉग काय येत नाही आहेत तुमचे, ब्लॉग काय येत नाहीत तुमचे. तर त्याच्यासाठी हा मी ब्लॉग करायला घेतलेला आहे, कारण बरेच दिवस झाले तेव्हा मी बोललेले की पटकन माझ्या घराचं काम होईल, रिनोव्हेशनचं वगैरे, पण अजूनही काम चालूच आहे. आता मी हे हॉलमध्ये सगळं आणून ठेवलेलं आहे सामान, आणि खूप पसारा आहे, खूप पसारा झालेला आहे. म्हणजे मी पण अगदी वाट बघते की कधी हे काम होतं आहे. आणि आता लास्ट स्टेपला म्हणजे आता किचन बाकी आहे, त्यामुळे किचनमध्ये आता किचनचं काम चालू आहे. त्यामुळे सगळं मी हॉलमध्ये, कारण बेडरूममध्ये परत इकडे कलरचं काम चालू आहे, परत मध्येच ते मधला पॅसेजही कलरचं काम करायला घेतलेलं आहे. त्यामुळे कुठेच नाही मला हे करता म्हणजे बाहेरही जाता येत नाही आहे. उज्जैननंतर मी बाहेर कुठेच, म्हणजे अगदी सध्या मार्केटला सुद्धा मी खाली उतरत नाही आहे, कारण घरी कोणीतरी कंपल्सरी पाहिजे. कारण ह्या दोघीही नसतात, दिलीप पण पोलीस स्टेशनला जातात, त्यामुळे मला घरी कंपल्सरी थांबावंच लागतं. आणि हा माझ्या हॉलमध्ये सगळा पसारा पडलेला आहे. आणि त्याच्यात मेन म्हणजे पाऊस सुरू झालेला आहे, त्यामुळे आता ते कपडेही सुकत नाही आहेत. मशीन अजून व्यवस्थित असं जॉईन केलेली नाही आहे, त्यामुळे मला मग ते सगळे कपडे वगैरे असेच मग मला हे करावे लागतात. त्यामुळे म्हटलं, मला खरोखर आश्चर्य वाटलं की विचारलं जातं आहे की ब्लॉग काय येत नाही आहेत. आणि म्हणून म्हटलं नाही, असं विचारलं जाईल, कारण मी असं सांगितलेलं पण नाही आहे की माझे ब्लॉग लेट येतील किंवा काय, कारण मला वेळ नाही मिळत. आणि हे संध्याकाळी लोक कामगार जे आहेत ते गेल्यानंतर पूर्ण घरात सिमेंट वाळू जे काही असेल ना, ते एवढं साफ करायला म्हणजे अगदी 10 वाजतात. मग परत मी थोडंसं काहीतरी जेवण आणि थोडं बाहेरून मागवते, कारण रोजचं जेवण आम्हाला बाहेरून नाही आवडत, मला आणि दिलीपना. त्यामुळे थोडंसं घरातलं मी बनवते, चपाती किंवा भाकरी जे काय असेल ते मग मी बाहेरून मागवते. पण खूप दिवस झालेत, 1 महिना झाला हे काम चालू आहे. तर आम्ही पण खूप डीपली काम करून घेतलेलं आहे, त्यामुळे खरं तर वेळ गेलेला आहे आमचा. आता फक्त किचन राहिले, अजून एक 5 ते 6 दिवस जातील आणि त्यानंतर होईल हळूहळू सगळं व्यवस्थित. हात दुखला माझा. त्याच्यानंतर माझे ब्लॉग नक्की येणार आहेत, कंटिन्यू माझे ब्लॉग चालू होणार आहेत. तर एक थोडे दिवस, आणि त्यातूनही मी आता इथे खाली ठेवलेला आहे गॅस, इथे खाली हे केलेलं आहे गॅस, त्याच्यावरही मला शूट करायला थोडंसं अवघड पडतं, पण करते मी. त्यातूनही मला जसं जमेल किंवा जेवढं जमेल तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न करते आहे, किंवा रेसिपीज टाकण्याचा प्रयत्न करते आहे. तर आता एक 5-6 दिवस जाऊ देत, सगळं व्यवस्थित सेट झालं की नक्की माझे ब्लॉग येणार आहेत. पुढे पण खूप छान माझं किचन थोडं वेगळं असेल आता, तर ते बघायला तुम्हाला खूप मज्जा येईल किंवा खूप इंटरेस्टिंग असेल. माझे ब्लॉग नक्की असतील आणि मी तो नक्की करण्याचा प्रयत्न. हा पाठीमागे सगळा पसारा आहे माझ्या हॉलमध्ये, खूप पसारा आहे माझ्या हॉलमध्ये. इव्हन गॅलरीत पण हे आहे, पसारा आहे. फक्त 2-3 रूम आम्ही त्यांना, किचन तर पूर्ण खाली गेलेलं आहे, त्याच्यामुळे इथे खाली मी गॅस माझा सेटअप बसवलेला आहे थोडक्यात एक 5-6 दिवसांसाठी. तर ज्या ज्या ताईंनी विचारलेलं आहे त्यांच्यासाठी खरोखर सॉरी, पण लवकरच माझे ब्लॉग येणार आहेत. थोडे दिवस, अजून एक 5 ते 6 दिवस जाऊ देत. पाऊस पण आहे, मग त्यामुळे त्यांना मी सांगितलेलं आहे काम लवकर लवकर करा. तर एक 5 ते 6 दिवस नंतर माझे ब्लॉग नक्की येणार आहेत. तर मनापासून थँक्यू विचारल्याबद्दल, आणि मनापासून सॉरी की माझे ब्लॉग येत नाही आहेत त्यासाठी. तर चला, माझ्या गॅलरीत पण हा दिसत असेल खूप पसारा आहे, पूर्ण हे झालेलं आहे. त्यामुळे फक्त फर्निचर जे काय होतं आमचं थोडंफार खूप जुनं होतं, त्यामुळे ते आम्ही काढून टाकलेलं आहे. तर आता तेही आम्हाला न्यू घ्यायचं आहे, तर त्याची आमची थोडंसं ते नंतर घेणार, कारण पावसाचे दिवस सुरू झालेले आहेत, त्यामुळे ते बाहेर सगळं अजून आम्हाला खूप कामं पेंडिंग आहेत आमची. तर आता बघूया, कारण दिलीपनाही वेळ नाही आहे पोलीस स्टेशनमधून, आणि त्यामुळे मला इथे कंपल्सरी थांबावंच लागतं. मला बाहेर जायचं असतं थोडंसं असं, पण वेळच नाही आहे. त्यामुळे माझी मैत्रीणच मला अगदी आवर्जून भेटायला येते थोडा वेळ तरी, आता येईल थोड्या वेळाने दुपारी. तर चला, मी नक्की माझे ब्लॉग येतील थोडे दिवस, जरा ॲडजस्ट करा. तर चला बाय. आजच्या दिवसासाठी एवढंच. आणि माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.